विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 दंतकथा हा अभ्यासलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 आरशातील स्त्री ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवी आहेत हिराताई बनसोडे. त्यांचा जन्म आहे 1939. विद्यार्थ्यांनो, प्रथमतः आपण हिराताई बनसोडे यांचा परिचय करून घेणार आहोत. जन्म 1939. सुप्रसिद्ध कवयित्री. फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री म्हणून हिराताईंना ओळखले जाते. अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून त्यांनी सातत्यानं काव्यलेखन केलेले आहे. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्य वाचनातून डॉक्टर आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिराताई बनसोडे यांची कविता अग्रणी ठरलेली आहे. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स, फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय, हक्कांची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तने देखील आपल्या कवेत घेते. डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिराताई बनसोडे यांचा सन्मानानं समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषांमध्ये अनुवाद देखील झालेले आहेत. यातच त्यांचं मोठेपण आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा या कवयित्री हिराताई बनसोडे यांच्या लेखणीतून साकारलेले जे कविता संग्रह आहेत, त्या कविता संग्रहाची मुखपृष्ठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा, पौर्णिमा, फिर्याद, फिनिक्स ही तीनही काव्यसंग्रह, या काव्यसंग्रहांचे मुखपृष्ठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कवयित्री हिराताईंचा फोटो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांनो, आपण जी कविता अभ्यासणार आहोत, आरशातील स्त्री या कवितेची थोडक्यात मध्यवर्ती कल्पना अशी आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतरांचा वेध कवयित्रीनं या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केलेल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात, तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते की ती अंतर्बाह्य बदलले मी. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय, कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कोठून. पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कशी प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे. थोडक्यात, आरशातील स्त्रीनं आरशात पाहून स्वतःच प्रतिबिंब पाहून स्वतःच्याच अंतर्मनाचा शोध घेण्याचं काम, आपल्या अस्तित्वाला शोधण्याचं काम या आरशातील स्त्रीनं केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, पहा, ही कविता आपल्याला प्रत्यक्षपणे त्याचा आशय समजावून घ्यायचा आहे. थोडक्यात पहा की आपलं असणं आणि आपलं दिसणं हे आपल्या जगण्याचे अविभाज्य घटक आहेत. पहा, असणे आपण रोज पाहत नाही, आपलं जे दैनंदिनी आहे त्याच्यावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु आपलं दिसणं मात्र निहाळतो आणि त्या निहाळण्यासाठी लागतो आरसा. म्हणजे वरकरणी रूप जे आहे ते आपण आरशात पाहतो, पण आरशात पाहिल्यानंतर आपल्या अंतर्मनाचा वेध मात्र आपण नेहमीच घेतो असं नाही, आणि तो अंतर्मनाचा वेध नेमकी ही स्त्री घेते आहे. आपल्या अस्तित्वाचं खरं रूप दाखवणारा असाच आरसा कवयित्रीला या ठिकाणी सापडलेला आहे. हा आरसा सत्याची जाणीव करून देणारा आहे.
सुरुवातीला पहा, कवयित्रीनं पौर्णिमा या संग्रहातून प्रेम, सुंदरता, सौंदर्य मांडणाऱ्या चांदन कवितांचा मार्ग स्वीकारलेला होता. परंतु नंतर मात्र त्यांचं काव्यलेखन बदललं आणि त्यानंतर मग दलित स्त्रीवर होणारा अन्याय त्यांनी मांडला आपल्या कवितातून, ते फिर्याद या संग्रहातून. आणि फिनिक्स हा संग्रह तर त्यांचे आरशात दिसलेले खरे सौंदर्य आहे. फिनिक्स म्हणजे आपले अस्तित्व गमावून आपल्याच राखेतून पुन्हा नव्यानं जन्म घेऊन उंच झेपावणारा पक्षी. यातील भावसाधर्म्य अचूक हेरून स्त्री भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी आशयाला अनुसरून अशा मुक्त छंदाची रचना कवयित्रीनं स्वीकारलेली आहे. आणि या कवितेमध्ये या मुक्त छंदाचाच आविष्कार आपल्याला कवयित्रीनं केलेला दिसून येतो. तर पहा विद्यार्थ्यांनो, कवयित्री म्हणतात की या ठिकाणी सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती, माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते. तर पहा, ही जी स्त्री आहे ती स्वतःच प्रतिबिंब आरशात जेव्हा पाहते तेव्हा आरशातलं प्रतिबिंब आणि आपण स्वतः यामध्ये तिला फरक दिसतो. आणि म्हणून ती म्हणते की माझंच रूप ल्यालेली, परंतु तरीही मी नसलेली असं मला प्रतिबिंब आरशात दिसलं आणि हे प्रतिबिंब माझ्याशी संवाद साधू लागलं. आता हा संवाद साधत असताना पहा, संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते आणि आरशात तिला पूर्वीचे मन, तिचं मन तिच्याच रूपात जेव्हा तिला दिसते त्यावेळचा जो संवाद आहे, तो संवाद ही सुरुवात कवितेची आहे आणि तो सुरुवातीला कवयित्रीनं रेखाटलेला आहे. संसारात गुरफटलेल्या, संसारात गढून गेलेल्या स्त्रीनं एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पहा, कवयित्री म्हणतात की सहजच आरशात पाहिले आणि डोळे भरून आले. डोळ्यामध्ये पाणी तरळलं, अश्रू डोळ्यात आलेले आहेत. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीनं तिला विचारले, तूच तीच आहेस जिला माझेच रूप लाभले आहे, तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून बाहेरून पूर्णतः बदललेली आहेस. तू पूर्वीची ती राहिली नाहीयेस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू तुला. मी तुला सांगते तू कशी होतीस ती. आणि अशा प्रकारे तिचा जे काही पूर्व जीवन आहे, तिचे जे काही पूर्वरंग आहेत, हे आठवून देण्याचं काम या ठिकाणी ही आरशातील स्त्री करते आहे. आता पहा, स्त्रीच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे लग्न, संसार, मुलं बाळ, त्यांचं संगोपन या चौकटीमध्ये ती एकदा अडकली की हे चौकटीत काम करत असताना ती स्वतःच जगणंच विसरून जाते. पण अंतर्मन मात्र तिच्या स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते आणि नेमकं या स्त्रीच्या अंतर्मनाशी साधलेला जो संवाद आहे, तो संवाद म्हणजे आरशातील स्त्री ही कविता आहे. आरसा आपलं प्रतिबिंब दाखवतो, जसं आहे तसं तो दाखवतो, परंतु तो मनाचा ठाव देखील घेतो. उत्साही चैतन्यमय कुमारिकेपासून सुरू झालेला प्रवास पुढे कसा बदलत जातो आणि तिचं अस्तित्व कसं बदलतं, स्वतःचं जगणं ती कशी विसरून जाते, हे पुढे कवयित्रीनं सांगितलेलं आहे. पुढे कवयित्री म्हणतात, तू कशी होतीस तर पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका तू होतीस. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना होतीस. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. मी आज नखशिखांत तू 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 आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आता पहा, पुढे कवयित्री म्हणतात की आरशातील स्त्री तिच्या स्मृतींना उजाळा देते आहे. पहा, आणि चैतन्यमय
कुमारिकेपासून तिचा सुरू झालेला हा प्रवास हळूहळू पुढे सरकलाय आणि आपल्या कुटुंबासोबत जगताना इतरांना सुखी करण्याच्या नादामध्ये, इतरांना आनंदी ठेवण्यासाठी ती रात्रंदिवस कुटुंबाचा विचार करते, कष्ट करते आणि स्वतःचा आनंद मात्र हरवून बसते. साधारणपणे समाजामध्ये कुठलीही स्त्री जेव्हा संसारात पडते तेव्हा ती स्वतःपेक्षा कुटुंबाचा विचार करायला ती अधिक लागते. आणि म्हणून ही आरशातील स्त्री जेव्हा स्मृतींना उजाळा देते तेव्हा तिला आठवते की तिचं चैतन्यमय बालपण, तिचं तारुण्य आणि स्वप्नांचे पंख लावून केलेला मुक्त संचार करणार तिचं मन आणि आता ती कोण याचाच विसर तिला पडलेला आहे. आणि म्हणून कवयित्री म्हणतात, संसारात गुंतल्यानंतर पहा तिची अवस्था अशी झालेली आहे की तिला स्वतःचा विचार करायलाच वेळ नाहीये. आणि म्हणून ती कशी होती ह्याची आठवण ही आरशातील स्त्री तिला करून देते. तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी, चैतन्याने भरलेली अल्लड अशी बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावे तसे सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध अशी तरुणी होतीस, यौवना होतीस. स्वप्नांचे पंख लावून गगन झुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी ध्येयगंधा होतीस. आणि आज मात्र विचार जर केला तर आज वर्तमानात तू अतिशय स्थितप्रज्ञ अशी संसारिक राणी झालेली आहेस. तुझ्यातला मुक्तपणा, तुझ्यातला अल्लडपणा, निरागसता, ध्येयनिष्ठा पूर्णपणे लोप पावलेली आहे. आणि अशा प्रकारचं तिचं रूप, तिचं दिसणं हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न ही आरशातील स्त्री करत आहे. आता पुढे कवयित्री म्हणतात, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. पुढे कवयित्री म्हणतात की आज तू मला आरशात भेटलीस तेव्हा मनमोकळं बोलली नाहीस. एखाद्या डहाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासून फूल तोडून घ्यावे तशा प्रकारचे तुझे ओठ अगदी पिळवटलेले दिसतायत. आणि तू ह्या ओठातून तुझी जी वेदना आहे, तुझं जे दुःख आहे ते मात्र व्यक्त करत सुद्धा नाहीस. तू आतल्या आत कुडते आहेस, आतल्या आत ते सोसते आहेस. आणि म्हणून या ओठातून तुझी वेदना तू सांगत नाहीस, मनातच कुडत बसलेली आहेस. संसाराच्या घनदाट अशा पसाऱ्यात स्वतःला मात्र तू जखडून घेतलेला आहेस. दिवस रात्र तू आतल्या आत तुझ्या मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हे तुझे वरदान आहे अशी तू स्वतःची समजूत करून घेतलीस. आणि मन मारून आपल्या पारंपरिकतेच्या बंधनात स्वतःला गुरफटून रात्रंदिवस तू संसारात जगते आहेस. परंतु स्वतःसाठी जगायचं असतं हे तुझं अस्तित्वच तू यामुळं विसरून गेलेली दिसतेस. आणि म्हणून या ठिकाणी आज तुझी जी अवस्था आहे ते रात्रीच्या एकांतात तू अगदी अस्वस्थ, स्वतःचं जगणं सहन करणारी अशी मला भेटतेस आणि तू तुझं अस्तित्व विसरलेली मला दिसते आहे. पुढे कवयित्री म्हणते, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. आणि पहा पुढे कवयित्री म्हणतात की तुझी आजची अवस्था अशी आहे की तुझ्या दारासमोर अंगणात गतकाळाच्या अतिप्रिय आठवणींचे चांदणे थांबलेले आहे. या तुझ्या प्रिय, तुझ्या आवडत्या गोष्टींना सुद्धा मनाचे दार उघडून तुला आत घेण्याची जाणीव आज होत नाही. म्हणजे तुला ज्या पूर्वी ज्या गोष्टी आवडत होत्या, ज्या गोष्टी ज्या प्रिय होत्या, त्या गोष्टी सुद्धा आज तुला आठवेनाशा झाल्या आहेत. त्याचंही तुला भान राहिलेलं नाही. भान नसणे म्हणजे त्याची तुला
जाणीव राहिलेली नाही. मनाच्या दाराची कवाड तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडत होतीस, त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळली आहे, कंटाळून गेली आहे. पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर अशी पुतळी झालेली आहे. या ठिकाणी पुतळ्यासारखी अस्तित्वहीन तुझी अवस्था झालेली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे आणि तुझे अस्तित्व तू हरवून बसलेली आहेस. आणि म्हणून कवयित्री म्हणतात की तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. पुतळ्यासारखी तुझी अवस्था निश्चल अशी झालेली आहे आणि तुला भूतकाळात त्या कोणत्याच गोष्टीची जाणीव, स्वतःचा आनंद कशात आहे हे सुद्धा तुला आज सुचत नाही. पुढे कवयित्री म्हणतात, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. तर काळीज हंबरणे म्हणजे काय? तर मन अस्वस्थ होणे, मन दाटून येणे, मन गलबलून येणे, त्याला काळीज हंबरणे असं म्हणतात. अनेकदा मी तुला अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. पुढे कवयित्री म्हणतात की तुझं असं हे अस्तित्वहीन व्यक्तिमत्व पाहून माझं काळीज हंबरतय, माझं काळीज वेदनेनं व्याकुळ होतय. रात्रीच्या एकांतात तू काय करतेस? तर तुझ्या गळ्याशी आलेला, तुझ्या कंठात आलेला जो हुंदका आहे तो दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस. तुझं आतच तू सोसतेस. तुझ्या हृदयात जी वेदना आहे ती वेदना तू ओठातून बाहेर काढत नाहीस आणि तो हुंदका तुझ्या कंठातच ठेवून तुला सावरण्याचा प्रयत्न करतेस. तना मनाला सहन न होणाऱ्या वेदना तू पदराने झाकतेस अशा प्रकारे आणि इतरांना मात्र तू हसत मुखाने खूप आनंदी असल्यासारखी वावरतेस. पुढे कवयित्री म्हणतात, मी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचेही बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. आणि अशा अस्वस्थ अवस्थेमध्ये पुढे कवयित्री म्हणतात की आरशातल्या या स्त्रीचं बोलणं ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचं मन हेलावून गेलं. स्वतःच्या अस्तित्वाचे भान तिला येऊ लागले. तेव्हा त्या स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत मायेनं जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीनं म्हणाली, रडू नकोस खुळे, ओठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. आता पहा, रात्रीच्या एकांतात आपल्या सखीचे हुंदके ऐकून ती बेचैन होते. आरशातली स्त्री तिला अगतिक झालेलं बघून आरशातल्या स्त्रीचंच काळीज हंबरत, तिचं मन भरून येतं आणि मग ती म्हणते, रडू नकोस ग वेडे, उठ, तुझं दुःख बाजूला ठेव आणि शोध घे स्वतःच्या जीवनातल्या आनंदाचा. स्वतःवर प्रेम करायला शिक. ही कविता खऱ्या अर्थानं एक मुक्त छंद आहे, एक हृदय संवाद आहे. स्त्रीचे जीवन अनुभव या ठिकाणी अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रीचा आत्मशोध या ठिकाणी कवयित्रीनं या आरशातल्या स्त्रीच्या रूपानं घेतला आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेजारच्या तळ्यात तुझे अश्रू सोडून दे आणि हातात तू शुभ्र कमळाची नुकतीच उमललेली प्रसन्न फुले आण, असं ही आरशातली स्त्री या स्त्रीला म्हणते आहे. शुभ्र कमळ हे रूपकात्मक आहे. पांढरी कमळे ही अनासक्तीचं प्रतीक आहे. आदर्श संसारात राहून संसारातील सुखदुःखांपासून मुक्त राहण्याची जीवनदृष्टी ही कमळ देते. तळ्यातील खोल पाण्यावर कमळ उमलून येते. तसे स्त्रीनं प्रपंचामध्ये राहून सुद्धा स्वतःचं आत्मभान जागृत ठेवावं, असा संदेश कवयित्री या ठिकाणी देत आहे. आणि हा संदेश म्हणजे ह्या स्त्रीला दाखवलेली प्रकाशाची वाट आहे. तिचं आत्मभान जागृत करून तिनं स्वतःसाठी जगलं पाहिजे
तिच्या अस्तित्वाचा शोध तिने घ्यायला शिकलं पाहिजे. तिने अशा प्रकारची प्रकाशाची वाट कवयित्रीने दाखवलेली आहे. पहा, एरवी आरशातलं जे प्रतिबिंब आहे व आपण हे सारखे दिसतो, परंतु कवितेत मात्र आरशातली स्त्री आरशात पाहणाऱ्या स्त्रीचं मूळ रूप आहे आणि ह्या मूळ रूपाची तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचं काम हे प्रतिबिंब करते आहे. आणि म्हणून आरशातील स्त्रीनं आरशाबाहेरील स्त्रीशी साधलेला हा निखळ संवाद आहे. दोन्ही जरी एक असल्या, एकाच स्त्रीचं ते प्रतिबिंब असलं तरी सुद्धा ते तिचं मूळ रूप आहे आणि तिला गतकाळातील स्मृती आठवून जगण्याची उमेद देणारं, प्रकाशाची वाट दाखवणारं हे प्रतिबिंब आहे. अशा प्रकारे कवयित्री हिराताईंनी आपल्या कवितेतून आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. ही कविता वाचन करायचं आहे आणि कवितेच्या खाली जो कृती स्वाध्याय दिलेला आहे तो आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.